नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2024ची 11-11 ही वेब सिरीज डिटेलमध्ये एक्सप्लेन केली आहे. ही सिरीज टाईम ट्रॅव्हलिंगशी रिलेटेड आहे. तर व्हिडिओ लक्ष देऊन नक्की बघा आणि डिटेल एक्सप्लेनेशन असल्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. 25 ऑक्टोबर 2001 संध्याकाळी 7 वाजता देहरादूनच्या दसरा मेळाव्याचा सगळे आनंद घेत असतात. तिथे एक छोटी मुलगी पण एका छोट्या मुलाशी खेळू बघते, पण तो मुलगा तिला काही भाव देत नाही. तो तिच्यापासून लांब पडतो. मुलगा बघतो की चेहरा झाकून लंगडत एक मुलगी तिथे आली आणि ती त्या छोट्या मुलीला घेऊन गेली. 2-3 दिवसानंतर नदी किनाऱ्यावर त्या छोट्या मुलीची डेड बॉडी मिळते. इथून स्टोरी 15 वर्ष पुढे जाते आणि आपण बघतो की सरकार 15 वर्ष आधीच्या अनसॉल्व्ड केसेसना बंद करतायत. हे बिल 28 ऑक्टोबरला लागू होणार असतं. ज्या छोट्या मुलीची डेड बॉडी मिळाली असते तिचं नाव अदिती असतं आणि तिची केस अजूनपर्यंतही सॉल्व्ह झाली नसते. या बिलाच्या पास झाल्यावर तिची केस बंद झाली असती आणि असं होऊ नये म्हणून तिची आई आंदोलन करते की सरकारने त्यांचं ऐकून हे बिल पास करू नये. स्टोरी फ्लॅशबॅकमध्ये जाते, जिथं टीव्हीवर आपण अदितीची न्यूज बघतो. त्यात न्यूज अँकर सांगते की अदितीच्या किडनॅपरने रॅन्सम मनी मागितलाय आणि किडनॅपर एक मेडिकलचा फायनल इयरचा स्टुडंट आहे. तो छोटा मुलगा जेव्हा ही न्यूज बघतो तर तो विचार करतो की असं होऊच शकत नाही, कारण त्या मुलीला तर एक लेडी घेऊन गेली. तो मुलगा आता मोठा झाला असतो आणि त्याचं नाव असतं युग आर्य, जो आता एक पोलीस ऑफिसर आहे. आणि त्याच्यामध्ये हा गिल्ट असतो की जर त्याने त्या दिवशी त्या छोट्या मुलीशी थोडं कन्व्हर्सेशन केलं असतं, तिच्याशी खेळला असता, तर आज मे बी ती जिवंत असती. युग आर्यची सिनियर ऑफिसर वामिका आणि ज्युनियर ऑफिसर बलवंत युगला पसंत करायचे नाही, कारण पोलीस ऑफिसर असूनही तो आदितीसाठी आंदोलन करणाऱ्या लोकांना साथ देत होता. आता स्टोरी परत फ्लॅशबॅकमध्ये जाते. युग पोलीस स्टेशन जाऊन सांगतो की आदितीला किडनॅप करणारा कोणी पुरुष नसून एक लेडी होती, पण त्यावर कुणीच लक्ष देत नाही. युगने ही सेम गोष्ट एका चिठ्ठीमध्ये लिहिली असते, जी पोलीस ऑफिसर शौर्यकडे पोहोचते आणि शौर्यच आदितीची केस हँडल करत होता. तो सिनियर ऑफिसरला केसची ब्रीफिंग देताना सांगतो की ज्या दिवशी अदितीची किडनॅपिंग झाली त्याच रात्री किडनॅपरने विना आयडीवाल्या सिमवरून 5 लाख रुपयाची डिमांड केली, पण पैसे दिल्यानंतरही आदिती घरी परतली नाही. म्हणून आदितीच्या पॅरेंट्सने पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट फाईल केली. सिम कंपनीमधून माहिती पडलं की रॅन्सम अमाऊंटसाठी जो कॉल केला गेला होता तो राघव नावाच्या मेडिकल स्टुडंटच्या नावावर रजिस्टर आहे आणि राघव पण काही दिवसापासून फरार आहे. तर मला वाटतं की राघवच मेन गुन्हेगार आहे. सिनियर ऑफिसर बोलतात की 4 दिवस उलटून गेलेत आणि अजूनपर्यंत तुला फक्त वाटतंय. तुला माहिती नाही पोलीस डिपार्टमेंटवर किती प्रेशर आहे, मिनिस्टर आणि मीडियावाल्यांचं. तर त्या मुलाला पकड आणि केस इथेच क्लोज कर. आतापर्यंत ही किडनॅपिंगची केस होती, पण अदितीची डेड बॉडी नदी किनाऱ्यावर मिळाल्याने आता ती एक मर्डर केस बनली होती. वामिकाला पोलीस डिपार्टमेंट आणि इथल्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन फक्त काही दिवस झाले असतात, जिथे शौर्य काम करायचा. आता वामिकाला ट्रान्सफर हवी असते. या गोष्टीचं शौर्याला खूप वाईट वाटतं. ऑटोप्सी डॉक्टर सांगतात की आदितीची डॅड बुडून झाली नसून तिला गळा दाबून मारलंय. डॉक्टर सांगतात की आदितीला अंदाजे 28 ऑक्टोबरलाच मारलं असावं. शौर्यला पूर्ण विश्वास असतो की राघव मर्डरर नसून त्याला फसवलं जातंय. राघव एका श्रीमंत घराण्यातील एक हुशार मुलगा आहे, तर त्याला नाही पैशांची तंगी आहे आणि नाही बुद्धीची. तर तो असं काम का करेल? आणि कोण मूर्खच असेल जो रॅन्सम अमाऊंटसाठी स्वतःच्याच फोनवरून कॉल करेल? जेव्हा फिरोतीच्या पैशाचा मेसेज आला तेव्हा राघवने एक्झॅक्ट अमाऊंट, जी किडनॅपरची पण डिमांड होती, तेवढीच अमाऊंट विड्रॉ केली. त्यानंतर त्याने एका नंबरवर कॉल केला, पहिला आणि शेवटचा, आणि तो नंबर आहे मोंटी नावाच्या पर्सनचा, जो नशिले पदार्थ विकतो. शौर्य सिनियर ऑफिसरला हा अँगल घेऊन इन्व्हेस्टिगेशन करण्याचं बोलतो, पण सिनियर ऑफिसर त्याचं काही एक ऐकत नाही. मग शौर्यचा मूड ऑफ होतो की त्याचं ऐकणारं इथे कोणीच नाही. तेव्हाच तो युगची ती चिठ्ठी वाचतो आणि मग त्याला आणखी कन्फर्म होतं की राघव मर्डरर नाही. शौर्य मोंटीला पकडून खूप मारतो आणि विचारतो की राघव त्याच्याकडून माल घेऊन कॉलेजमध्ये विकायचा का? त्यावर मोंटी बोलतो, राघव नाही, त्याची गर्लफ्रेंड, आणि त्याचं तर मला नाव पण माहिती नाही. त्याला मी एकदाच भेटलेलो.
त्याने मला एका टेक्स्टाईल मिल्सला बोलवलं होतं त्याच्या गर्लफ्रेंडचं अकाउंट सेटल करण्यासाठी. आता स्टोरी प्रेझेंटमध्ये येते. आता फक्त 73 तासच बाकी असतात आदितीची केस क्लोज होण्यासाठी. युग आदितीची फाईल शोधून काढतो की त्याला त्यातून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल. 2001 मध्ये शौर्य त्या टेक्स्टाईल मिलला पोहोचतो जी खूप वर्षापासून बंद पडलेली होती. शौर्यला तिथं राघवची डेड बॉडी मिळते. आपण बघतो की जसे रात्रीचे 11:11 होतात तसेच मिलचे लाईट्स ऑन ऑफ होतात आणि वातावरण बिघडतं. शौर्यचा वॉकी टॉकी आपोआपच ऑन होतो आणि प्रेझेंटमध्ये वॉकी टॉकीवर युगला कॉल येतो शौर्यचा. तो युगचं नाव घेतो. तो वॉकी टॉकी स्टोर रूममध्ये बंद पडलेला असतो. तर युग लॉक ओपन करून तो वॉकी टॉकी घेतो. पण युगला समजायला येत नाही की इतका जुना वॉकी टॉकी कसा अचानक सुरू झाला. युगला शौर्य बोलतो की मी त्याच मिलमध्ये आहे ज्या मिलविषयी तुम्हाला सांगितलं होतं. इथं राघवची डेड बॉडी मिळाली. आदिती केसवाला राघव आणि त्याच्या डाव्या हातावर एक इंजेक्शन लटकलंय आणि त्या व्यतिरिक्त पूर्ण हातावर कुठेच सुईचे निशाण नाही. म्हणजे राघवला नशेचं व्यसन नव्हतं. या मर्डरला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. हे तर कन्फर्म बोलू शकतो की आदितीचं अपहरण राघवने नाही तर दुसराच कोणीतरी केला. युगला समजायला येत नाही की त्याने हे सगळं कधी आणि कोणाला सांगितलं आणि आता तो कोणाशी बोलतोय. शौर्य विचारतो की तू मला येण्यासाठी का मना करत होतास. तर युग बोलतो मला तर काही माहिती पण नाही मी कधी मना केलं आणि आधी तू कोण आहेस ते सांग आणि मला कसं ओळखतोस ते पण. पण तेवढ्यातच कोणतरी शौर्याच्या डोक्यावर मारतं आणि शौर्य आणि युगचं कनेक्शन तिथंच कट होतं. तेव्हा एक ऑफिसर येऊन बोलतो की हा 15 वर्ष आधीचा वॉकी टॉकी आहे, तो काम करणार नाही. तेव्हा युग बोलतो आत्ताच यातून माझं बोलणं ऑफिसर अंतपालशी झालंय. ते ऑफिसर बोलतो यात तर बॅटरीच नाही तर हवेत तुमचं बोलणं झालं का. वाटतं आज जरा जास्तच घेतली आहेस तू. जा घरी जा. आता युग आणखी अमेज असतो की विदाऊट बॅटरीच्या वॉकी टॉकीवरून त्याचं कनेक्शन कसं लागलं. युगला हे पक्क माहिती असतं की हा त्याचा भ्रम नसून त्याने खरोखरच त्या वॉकी टॉकीवरून कन्व्हर्सेशन केलंय. म्हणून मग युग त्या मिलमध्ये जातो. खूप शोधल्यावर युगला त्याच प्लेसवर एक स्केलेटन मिळतं आणि ते राघवचंच असतं. आता आपण बघतो की राघव पण मिलमध्ये आलाय. तेव्हाच त्याच्या मागून कोणीतरी येऊन त्याच्या खांद्यावर एक इंजेक्शन खूप असतं. ही तीच मुलगी असते जिने आदितीची किडनॅपिंग केली होती. आपल्याला आदिती पण तिथं मृतावस्थेत दिसते आणि ती मुलगी तिच्या डेड बॉडीची विल्हेवाट लावत असते. आता प्रेझेंटमध्ये तिथं आपण मिलमध्ये पोलीस आणि फॉरेन्सिकवाल्यांना बघतो. वामिकाला डाऊट येतो की युगला या स्केलेटनविषयी कसं माहिती पडलं. पण युगने जर ते सगळं सांगितलं असतं तर सगळे लोक त्याच्यावर हसले असते. म्हणून तो काहीच सांगत नाही. तो फक्त हेच बोलतो की या स्केलेटनचं DNA मॅच करायचं आहे आदिती केसच्या राघवशी. आता रात्रीचे 11:11 वाजतात. तसंच कनेक्शन परत बनतं ज्यात शौर्य इंजर्ड असतो. त्याला कुणीतरी गोळी मारली असते. तो बोलतो हे माझं लास्ट ट्रान्समिशन आहे. पण हे सगळं इथे संपणार नाही. तर 1990 मध्ये परत ट्रान्समिशन सुरू होतील. पण तेव्हा तुला आपल्या ट्रान्समिशनबद्दल आठवण करून द्यावी लागेल. तू फक्त बोलत राहा. पास्ट चेंज होऊ शकतो. युग तू फक्त हिंमत खचू देऊ नकोस. पण तेवढ्यात तिथं कोणी येऊन शौर्यला गोळी मारतं आणि कनेक्शन कट होतं. आता फक्त केस क्लोज व्हायला 34 तासच बाकी असतात. युग अंतवाल सरनेमच्या सगळ्या पोलिसांचा रेकॉर्ड काढून आवाजाने वयानुरूप काही नावे शॉर्टलिस्ट करतो. पण एक्झॅक्ट कोण आहे हे त्याला माहिती नसतं कारण त्याला पूर्ण नाव माहिती नव्हतं. फॉरेन्सिक डॉक्टर वामिकाला सांगतात जे स्केलेटन मिळालं त्याचं वय 21-22 असेल आणि त्याच्या बॉडीमध्ये बेशुद्ध करण्यासाठी यूज करण्यात येणारं केमिकल मिळालंय जे फक्त हॉस्पिटललाच मिळतं आणि बाहेर ते कुठंच मिळत नाही. आधी त्याला बेशुद्ध केलं गेलं, मग नशिल्या पदार्थांचा ओव्हरडोस दिल्या गेला ज्यात त्याची डेथ झाली आणि इंजेक्शनवर फिंगरप्रिंट्स पण सापडली नसतात. म्हणजे ही आत्महत्या नसून मर्डर आहे. DNA मॅचने हे कन्फर्म होतं की तो स्केलेटन राघवचाच आहे. वामिका युगला विचारते तुला कसं माहिती पडलं हे सगळं. युग बोलतो आदितीच्या बॉडीमध्ये टेक्स्टाईल मिलमध्ये यूज करण्यात येणारे प्रोडक्ट्स मिळाले आणि ती मिल खूप वर्षांपासून बंद होती तर मी सुरुवात तिथूनच केली आणि मग तिथं स्केलेटन मिळालं. वामिका विचारते की ते स्केलेटन राघवचंच आहे हे कसं माहिती पडलं. तर युग बोलतो मला माहिती आहे की अदितीला कोण्या मुलाने नाही तर मुलीने किडनॅप केलं होतं. वामिका विचारते हे सगळं तुला कसं माहिती. त्यावर युग बोलतो मला माहिती आहे कारण मी अदितीला किडनॅप होताना बघितलंय. 15 वर्षापासून मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय
पण कोणी माझं ऐकायला रेडीच नाही. सिनियर ऑफिसर भाटिया, जे आता IG बनले असतात, त्यांनी तर हेच मानलं असतं की राघवच मर्डरर होता अदितीचा. आणि आता राघवचं स्केलेटन मिळाल्यावर तो हे सगळ्यांना सांगायचं बोलतो की राघवच किलर होता, पण आता तो पण या जगात नाही. ऑफिसर जुवेल आणि ऑफिसर भाटिया या दोघांनीही ऑफिसर शौर्यला काहीतरी केलं असतं. म्हणून ऑफिसर भाटियाला या केसवर जास्त डीप इन्व्हेस्टिगेशन नको होतं, कारण यामुळं खूप रहस्य उलगडली असती. युग समजला असतो की जिने मारलंय ती एक नर्स आहे, कारण बेशुद्ध करण्यासाठी जी मेडिसिन यूज केल्या गेली होती ती बाहेर कुठंच मिळत नाही. पण यावेळेसही त्याचं कोणीच ऐकत नाही. पोलीसवाले मीडियासमोर तेच बोलतात जे त्यांनी आधी डिसाईड केलं होतं. पण युग मीडियावाल्यांसमोर बोलतो की राघव मर्डरर नाही, तो निर्दोष आहे आणि त्याचा पण मर्डर झालाय. आणि ज्याने अदितीला मारलंय त्यानेच राघवला पण मारलंय. राघव आणि अदितीला मारणारी एक लेडी होती, जी त्यावेळेस देहरादून मेडिकल कॉलेजला काम करायची आणि ती त्यावेळेस 20 वर्षाची होती आणि आता 35-36 वर्षाची असेल. युग कॅमेरासमोर बोललो, आम्हाला माहिती आहे तू कोण आहेस आणि तुझ्या विरुद्ध आमच्याकडे पूर्ण एव्हिडन्स आहेत. त्याने हे सगळं यासाठी केलं असतं की मर्डररने घाबरून काहीतरी चुकी करावी आणि मग पोलिसांना तिला पकडण्यात यश यावं. युगवर सिनियर ऑफिसर खूप भडकतात. त्यावर वामिका बोलते की मीच त्याला हे सगळं बोलायला सांगितलं होतं. IG सर सगळ्यांसमोर खोटं बोलतायत. तर एखाद्या पत्रकाराने ITR टाकून सगळी फॉरेन्सिक रिपोर्ट काढली तर त्यांचं सगळं भांडं फुटेल. म्हणून सगळं सत्य बोलून योग्यच केलं. युग बोलतो की मर्डरर मुलगी आहे. ती खूप ड्रग ॲडिक्ट आहे आणि नशेसाठी तिच्याकडे पैसे नव्हते, म्हणून तिने अदितीला किडनॅप करून पैशांची डिमांड केली आणि बॉयफ्रेंड राघवच्या फोनवरून मेसेज करून 5 लाखाची डिमांड केली. पण जेव्हा राघवला या सगळ्यांची खबर लागली तर त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला रोखण्याचा प्रयत्न केला. पण गर्लफ्रेंडला वाटलं की तिचं सिक्रेट आता उघडं पडणार, म्हणून तिने राघवला टेक्स्टाईल मिल बोलवून त्याला मारलं आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की हा मर्डर नसून आत्महत्या आहे. तिला वाटलं की राघवची बॉडी पोलिसांना मिळेल, पण असं झालं नाही आणि ही केस अनसॉल्वडच राहिली. आता आपण बघतो की एक नर्स तिचं सगळं सामान घाईघाईत पॅक करून तिकडून निघते. तिची कलिग रितू पोलिसांना कॉल करून कृतीविषयी सांगते आणि पोलीस तिचं लॉकर चेक करतात तर त्यांना अदितीच्या केसशी रिलेटेड एक फाईल मिळते. म्हणजे कृतीच किलर आहे. ती नैनितालच्या एका हॉटेलमध्ये लपून बसली असते, तर तिला तिकडून अरेस्ट केलं जातं. कृती सांगते की मी पडून गेली नव्हती, तर माझा नुकतंच ब्रेकअप झालाय, म्हणून मला शांती हवी होती आणि त्यासाठी मी हॉटेलमध्ये गेली होती. युगला आठवतं की ती मुलगी लंगडत चालत होती. मग तो कृतीला चालायला सांगतो, तर ती नॉर्मलच चालत होती. म्हणजे मर्डरर कृती नव्हतीच. वामिका कृतीला तिचा लॉकरचा फोटो दाखवतो, तर कृती बोलते की हा तिचा लॉकर नाही, हा तर रितूचा आहे. रितू तीच मुलगी असते जिने पोलिसांना कॉल केला असतो आणि तिच्या लॉकरला कृतीचा लॉकर सांगून कृतीला फसवलं असतं. रितूला हे करण्यात मजा येत होती. तिने स्वतःच रिस्क घेतली होती. हे सगळं तिच्यासाठी एक नशेसारखं होतं. ती पडून गेली नाही तर तिनेच पोलिसांना कॉल करून बोलावलं असतं. ती पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन मीडियावाल्यांच्या गर्दीमध्ये सामील होते. युग तिला पकडायला जातो, पण मीडिया तिला घेरतो. रितू बघून हसते की इतक्या जवळ असूनही पकडू शकत नाहीस, पण वामिका येऊन तिला पकडते. 29 ऑक्टोबर 2001 सकाळी 5 वाजता रितूने अदितीची डेड बॉडी पाण्यात फेकली असते. बिल लागू होण्यात आता फक्त 8 मिनिट्सच बाकी होते, तर रितू एकदम बिनधास्त होती. तिला वाटलं की 8 मिनिटात हे लोक कायच प्रूव्ह करणार की दोन्ही खून मी केलेत. रितूने राघवला एक बुक्की मारली असते. राघवच्या चष्म्याने रितूच्या हातावर एक घाव पडला असतो. चष्म्यावर रक्त मिळालं असतं आणि ते त्याच्या रिपोर्टसाठी पुढं पाठवण्यात आलं होतं, पण अजूनपर्यंत रिपोर्ट आले नव्हते. वामिका तिला बोलते की ते रक्त तुझंच आहे आणि आता तू खूप घाण फसणार आहे. वामिकाला समजतं की पोलीस तिच्याशी गेम खेळत आहेत आणि त्यांच्याकडे काहीच एव्हिडन्स नाहीत. आता 12 वाजतात आणि बिल लागू होतं. रितू तिकडून ॲटिट्यूडमध्ये घरच्यासाठी निघते आणि कोणीच काही करू शकत नाही. आता DNA रिपोर्ट आली असते आणि त्यात माहिती पडतं की चष्म्यावरचं रक्त रितूचंच होतं. पण आता तर वेळ निघून गेली असते. पण फॉरेन्सिक डॉक्टर दीपू सांगतात की राघवच्या कपड्यांमध्ये एक पेपर मिळाला होता आणि त्या पेपरला रिस्टोर केल्यानंतर कळलं की ती एक टोल तिकीट आहे आणि त्यावर डेट असते 28 ऑक्टोबर 12:05. तर राघवच्या केसला हे बिल लागू होण्यात आणखी 1 दिवस बाकी असतो.
म्हणून राघवच्या खुनाच्या आरोपात रितूला पकडलं जातं. राघवचा खून रितूने केलाय हे तर प्रूव्ह होतं, पण अदितीचा खून पण रितूनेच केलाय याचे काहीच एव्हिडन्स पोलिसांकडे नसतात. अदितीच्या मर्डररला तर शिक्षा मिळाली असते, पण अदितीच्या केससाठी नाही. परिसीमा अधिनियम बिलाविरुद्ध जे आंदोलन झाली त्यावर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने हे बिल लागू न करण्याचे आदेश दिले. आता अदितीची आई तर एक लढाई नक्कीच जिंकली होती आणि त्यांच्यामुळंच हे बिल लागू झालं नसतं आणि युग आजही स्वतःला ब्लेम करतो त्या दिवशी अदितीसोबत न बोलण्यासाठी. आता सगळं तर समजलं होतं, पण एक क्वेश्चन अजूनही तिथंच होता की रॅन्सम अमाऊंट मिळाल्यावरही रितूने अदितीला का मारलं. वामिका अनंत नामक एका व्यक्तीकडे जाते ज्याचं घड्याळाचं दुकान असतं. तिथं शौर्यचा फोटो लागला असतो. 26 मे 1997ला वामिकाची पहिली पोस्टिंग झाली होती. तिथे तिची ओळख तिच्या सिनियर ऑफिसर शौर्यशी झाली. शौर्य एक घड्याळ घालायचा जिला तो टाईम मशीन बोलायचा. आता ती घड्याळ वामिकाकडे होती. सुप्रीम कोर्ट एक आदेश देतो की प्रत्येक राज्यात एक कोल्ड केस कमिटी बनवल्या जावी ज्यांचं काम असेल अनसॉल्व्ड ओल्ड केसेसला सॉल्व करणं. आता कोल्ड केस युनिट बनतं ज्यात बलवंत, वामिका, युग आणि एक फॉरेन्सिक एक्सपर्ट दीपू असते आणि हेड असतात SP जुएल. ते टाय अँड डाय सिरियल किलर मर्डर केस या कोल्ड केसला सॉल्व करायचं बोलतात. 3 वर्षात 10 मर्डर आणि सगळ्या विक्टिम्स मुलीच. तो मर्डरर सगळ्या मुलींना आधी बेशुद्ध करायचा, मग लाल ओढणीने त्यांचे हातपाय बांधून नंतर गळा दाबून त्यांना मारायचा आणि त्यानंतर फेसचा पूर्ण मेकअप खराब करायचा. पहिली केस 3 ऑगस्ट 1990ला रिपोर्ट झाली होती आणि इथूनच त्याने पुढे सगळे खून कंटिन्यू केले. 1000पेक्षा जास्त पोलीसवाले ॲक्टिव्ह असूनही त्यांना एकही मर्डररचा फिंगरप्रिंट मिळाला नाही. 3 वर्षानंतर हे खून होणं बंद झाली, पण ही केस सॉल्व्ह होऊ शकली नसते. म्हणून त्यांनी आता याच केसवर काम करायचं ठरवलं असतं. युग टाय अँड डाय विक्टीम रजनीविषयी वाचत असतो. तिची डेड बॉडी जंगलाच्या मधोमध बनलेल्या पुलाखाली मिळाली होती. तेव्हाच 11:11 होतात आणि कनेक्शन बनतं 1990च्या शौर्यशी, जो रजनीला शोधत होता. शौर्य आणि युगचं 16 दिवसानंतर कनेक्शन झालं असतं. युग शौर्याला विचारतो की कुठं आहात तुम्ही, तर शौर्याला वाटतं कोण सिनियर ऑफिसर असेल. तर शौर्य सांगतो की रजनीची शोध मोहीम सुरू आहे. तर युग बोलतो की तिची तर डेड बॉडी पुलाखाली मिळाली आणि 8व्या विक्टीमची डेड बॉडी हर्बाला रेल्वे स्टेशनला मिळाली होती. 9 नोव्हेंबरला रजनीची डेड बॉडी पुलाखालीच मिळते. तर शौर्य विचार करतो की त्याला हे सगळं कसं माहिती पडलं. ज्या पद्धतीने किलर मुलींना मारायचा त्यावरून वाटतं की त्याला मुलीच्या स्वातंत्र्यापासून प्रॉब्लेम आहे. म्हणून जेव्हाही एखादी मुलगी छान नीट रेडी होऊन कामाला जायची त्यांना तो मारायचा. स्टोरी 1990मध्ये जाते जिथं शौर्यला आपण पलक नावाच्या मुलीसोबत बघतो जी त्याची प्रेमिका आहे. घरच्यांच्या संमतीने त्यांनी लवकरच संसार थाटण्याचा पण प्लॅन बनवला असतो. पलकला डान्सची खूप आवड होती म्हणून ती डान्स क्लासेस जॉईन करते. 8वी विक्टीम स्टेशनच्या रस्त्याने घरी जात असताना हुडी घातलेला पर्सन हर्बाला स्टेशनला येतो. शौर्य पण हर्बाला स्टेशन येतो कारण त्याला माहिती करून घ्यायचं होतं जे त्याने वॉकी टॉकीवर सगळं ऐकलं होतं त्याला ते क्रॉस व्हेरीफाय करायचं होतं. हुडी घातलेला पर्सन सरोजवर हमला करून तिला बांधतो, पण तेव्हाच तिथं शौर्य येतो आणि किलरचा प्लॅन फसतो. म्हणजेच किलर सरोजला मारू शकला नसतो. आता प्रेझेंटमध्ये रियालिटी चेंज होते, वातावरण चेंज होतं. ज्या फोटोग्राफमध्ये सरोजची डेड बॉडी दिसत होती त्यात ती आता जिवंत दिसते. किलर खूप व्यसनाधीन आहे हे आपल्याला कळतं. युग वामिकाला कॉल करून सांगतो की 8वी विक्टीम जिवंत आहे. वामिका बोलते की ती तर त्या अटॅकमध्ये जिवंत होतीच, पण ती तेव्हा प्रेग्नेंट होती आणि त्या इन्सिडंटला न विसरू शकल्यामुळं ती डिप्रेशनमध्ये गेली आणि त्यानंतर मग तिची डेथ झाली. आता मी त्या विक्टीमच्या मुलीसोबतच बसली. विक्टीमची मुलगी सांगते की पोलीस ऑफिसर शौर्य नसते तर माझ्या आईची डेथ त्या दिवशीच झाली असती. स्टोरी फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि आपण बघतो की शौर्य सरोजचे हातपाय अनटाय करत असतो, पण तेव्हाच तो अटॅकर शौर्यवर हमला करून तिकडून पडतो. शौर्य त्याचा पाठलाग करतो तर मर्डरर शौर्याला बसमध्ये चढताना दिसतो, पण शौर्य त्याला पकडतो. प्रेझेंटमध्ये सरोजशी निगडीत सगळ्या गोष्टी चेंज होतात. लोकांना पण आताचं सगळं आठवत होतं, आधीचं काहीच नाही. युगला न्यूजपेपरमध्ये शौर्याचा फोटो दिसतो तेव्हा मग त्याला शौर्य कोण आहे हे माहिती पडतं. युगला आठवतं की शौर्यने बोललं होतं की 1990मध्ये परत कनेक्शन सुरू होईल. म्हणजे जे काल त्यांचं कन्व्हर्सेशन झालं होतं
ती त्याच कन्व्हर्सेशनची सुरुवात होती. आता युगला समजतं की तो पास्टमध्ये बोलतोय. शौर्यने मोठ्या मेहनतीने किलरला पकडलं असतं, तर असं वाटत होतं की इथे आता केस क्लोज होईल. पण त्या किलरने कित्येक लेडीजचा मर्डर केला असतो. तो ते मान्य करत नाही. म्हणून मग पोलीस त्याची चांगलीच धुलाई करतात. रात्रीचे 11:11 होतात. परत कनेक्शन लागतं. शौर्याला वाटतं की तो कोण सिनियर ऑफिसर असेल, जो त्याला माहिती देतोय. पण त्याला हे माहिती नव्हतं की त्याचं फ्युचरच्या पर्सनशी कन्व्हर्सेशन होतंय. शौर्य बोलतो, मी खुनाऱ्याला अरेस्ट केलंय आणि अजित चौधरी नाव आहे त्याचं. युग बोलतो की या केसमध्ये तर मर्डरचा शोधच लागला नाही. युगजवळ अजित चौधरीविषयीची एक पेपर कटिंग होती. त्यात लिहिलं असतं की अजितची पोलीस कस्टडीमध्येच डेथ झाली. युग बोलतो की मी 2016 बोलतोय आणि आजही ही केस अनसॉल्व्ड आहे. ज्या पर्सनला तुम्ही अरेस्ट केलंय तो रिअल मर्डरर नाही आणि त्याची पोलीस कस्टडीमध्येच डेथ होईल. आणि यावेळेस खरा मर्डररने त्याचा मर्डर दिलबर्ग मार्केटला केलाय. आणि इतकं बोलताच कनेक्शन कट होतं. शौर्य धावत पडत पोलीस स्टेशन जातो, पण वेळ निघून गेली असते आणि अजितची डेथ झाली असते. तर दुसरीकडे दिलबर्ग मार्केटमध्ये किलर एका मुलीची हत्या करतो. पोलीस ऑफिसर शौर्यला खूप रागवतात की एका इनोसंट व्यक्तीला तू आमच्या हातून मारलास. शौर्य सांगतो की त्याला इन्स्पेक्टर युगने ही सगळी इन्फॉर्मेशन दिली आणि आतापर्यंत जी ही इन्फॉर्मेशन त्याने शेअर केली ती सगळीच एकदम बरोबर निघाली. ऑफिसर शौर्यला बॅच आणि बंदूक घेऊन तिकडून जाण्यास सांगतात. प्रेझेंटमध्ये वामिकाला खुनाऱ्याचा एक पॅटर्न दिसतो की त्याच्या विक्टिम्सची लोकेशन सुरी ते देहरादूनच्या मार्गात आहे. आणि विक्टिम्समध्ये आणखी एक कॉमन गोष्ट म्हणजे त्यांनी सगळ्यांनीच मरण्याआधी बस पकडली होती. शौर्य पण त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये लागतो. त्याला आठवतं की अजित एका बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता आणि मर्डरर आधीच बसमध्ये चढला होता. दोघांच्याही हुडीज सेम असल्यामुळं बाय मिस्टेकनली शौर्यने अजितला पकडलं असतं. वामिकाला मसुरी ते देहरादून जाण्याच्या कल्की बसबद्दल माहिती पडतं, जी त्यावेळेस या मार्गावर चालत होती आणि आता पण चालतीये. युग सांगतो की लास्ट 2 विक्टिम्स त्याच बसमध्ये होते आणि त्यापैकी एक होती बस कंडक्टर माला जोशी. त्या दोघींनीही मर्डरचा चेहरा बघितला होता आणि त्या त्याला ओळखू शकत होत्या. म्हणून मर्डररने त्या दोघींनाही मारून टाकलं असतं. आधीच्या विक्टिमच्या डेड बॉडीज शहराच्या बाहेर मिळायच्या, पण या दोघींच्या डेड बॉडीज शहरात मिळाल्या कारण मर्डररला या डेड बॉडीजना डंप करण्याचा वेळच मिळाला नसतो. तो घाईघाईत त्या डेड बॉडीजना शहरातच डंप करतो. शौर्यला ती बस जिचं नाव कल्की असतं ती मिळते आणि तो एका मुलाला विचारतो की तो या बसचा ड्रायव्हर आहे का. त्यावर तो मुलगा बोलतो की बस ड्रायव्हर ऑफिसमध्ये असेल. शौर्य बस ड्रायव्हरला भेटतो. त्याचं नाव असतं ब्रह्मदत्त. शौर्य त्याला विचारतो की हातीगेटमधून रात्रीला 9:30ला एखादा पॅसेंजर चढला होता का. ब्रह्मदत्त बोलतो नाही, कोणीच नाही. शौर्य विचारपूस करतच असतो तर तिथं पोलीसवाले येऊन त्याला पकडून घेऊन जातात कारण त्यांनी युग आर्य समजून एका SV ऑफिसरला मारलं असतं. प्रेझेंटमध्ये वामिका आणि युग मसुरीच्या बसस्टँड ऑफिसला पोहोचतात. तर त्यांना ब्रह्मदत्तविषयी माहिती पडतं, पण आता तो कुठे आहे हे माहिती नसतं. तिथली लेडी कर्मचारी सांगते की दिलशान नामक एक लेडी आहे, तिला ब्रह्मदत्तविषयी माहिती असेल. शौर्य सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यांना शौर्यावरच डाऊट होता की हाच तर तो खुनी नसेल, कारण पुढं काय होणार हे फक्त खुनाऱ्यालाच माहिती असू शकतं. म्हणून ऑफिसर त्याला जेलमध्ये बंद करतात. वामिका दिलशानला भेटायला तिच्या घरी जात असताना तिला दिलशानच्या घराजवळून एक वरात पास होताना दिसते. जेव्हा ते दोघं तिच्या घरी पोचतात तर ते दिलशानला मृत अवस्थेत बघतात. तिला तसंच मारण्यात आलं होतं जसं 26 वर्षाआधी तो सनकी खुनारी मारत होता. वामिका जेव्हा ही न्यूज SP ज्युअलला सांगते तर ते लगेचच वामिकाला आणि टीमला तिकडून निघण्यास सांगून एका दुसऱ्या टीमला तिथं इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवतात. कारण त्यांचं म्हणणं होतं की हे आता न्यू केस आहे आणि कोल्ड केस युनिटला आता या केसला हँडल करण्याची गरज नाही. युगला वाटतं आता ही वेळ आहे आणि तो सगळं नीट करू शकतो. 11:11 परत कनेक्शन लागतं, पण शौर्य तर जेलमध्ये असतो तर त्याला फक्त युगचाच आवाज येतो आणि तिथं दुसरं कोणच प्रेझेंट नसतं. युग सांगतो की 10 नोव्हेंबर 10 वाजता दोजो बाजारमध्ये सनकी मर्डरर पलक नावाच्या मुलीचा खून करणार आहे आणि ही शेवटची संधी आहे खुनाऱ्याला पकडायची. तर कसंही करून मर्डररला पकडा. पलक तर शौर्याची प्रेमिका होती, म्हणजे खुनी शौर्याच्या गर्लफ्रेंडला नेक्स्ट विक्टीम बनवणार होता.
शौर्य रडतो, भुकतो, पण त्याचं कोणीच ऐकणारं तिथं नसतं. काय होईल पुढे? काय शौर्य त्याच्या गर्लफ्रेंडला मर्डररपासून वाचवू शकेल? काय तो आता रिअल मर्डररला पकडू शकेल? काय युग पास्ट चेंज करू शकेल? काय तो सगळं नीट करू शकेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळेल 11-11च्या पार्ट 2 मध्ये. तर मंडळी, अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच 11-11च्या पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.